चला गणेश आणि संजय ही जशी शोलेमध्ये जय वीरूची जोडी ना तशी इथे आपण पाहतोय गणेश आणि संजयची ही जोडी अगदी अबाधित असणारी जोडी आहे. मोठे मोठे फटके मारतायत. यश 11 पालिवली संघाकडून खेळताना नेहमी पालिवली संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी सचोटीने प्रयत्न करणारी ही जोडी आहे. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय कौशल. चला वेळ दौडू नका. वेळ खूप महत्वाची आहे मित्रांनो. एक एक सेकंद महत्वाचा आहे कारण सूर्य अस्तास गेल्यानंतर मात्र या ठिकाणी खेळणे अशक्य होईल. त्यासाठी वेळ वाचवा. पहिला चेंडू या वेळेला आसमानी सफर आगाज केलाय. हाय अँड हँडसम षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. यावेळेला पहिल्याच चेंडूवरती आगाज केलाय. इरादे स्पष्ट केलेत. आम्ही या कोसमाई चषकामध्ये कशासाठी आलेलो आहोत हे मात्र इरादे स्पष्ट करतायत. मिस्टर आपण पाहिलं गणेशच्या बॅटमधून खणखणीत पहिल्याच चेंडूवरती आगाज षटकार 6 धावा. यावेळी दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होत आहेत कौशल. उजव्या शेच्या बाहेरचा चेंडू चेंडूला कट केले. गली रिजन मध्ये चेंडू दणदण करत चालल्या. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लावतायत. फेकी करतील गॅदर होईल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी सहजगत्या पूर्ण करतायत. 2 धावांनी स्कोरबोर्ड 8 वरती जातोय. आपण या ठिकाणी मुख्य मंचाच्या समोर निशांत पाटील यांना सुद्धा पाहतोय जे आपण पाहतो प्रायोजक आहेत नवसाई ब संघाचे. 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जातोय. 8 धावा. दीपेशने जर 2 चेंडूवरती 2 कॅच घेतले तर दक्ष कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि यावेळेला कॉट बिहाइंडचं अपील जोरदार. दक्ष पाटील विरार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्ष पाटील विरार यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे. यावेळेला अपील मात्र फेटाळून लावलेलं आहे की बाउन्स झालेला आहे. चला वेळ दौडू नका. पंचांचा निर्णय अंतिमच असतो कारण या क्रिकेटमध्ये जर क्रिकेटला पुढे घेऊन जायचं असेल तर पंचांना देवा समान मानावं लागतं आणि हे जो मानतो ना तोच खेळाडू पुढे जातो. आपण सचिन रमेश तेंडुलकर यांना सुद्धा पाहिले कितीतरी वेळेला लेग बिफोर द विकेट किंवा कॉट बिहाइंड अगदी चुकीच्या पद्धतीने बाद दिलेले आहेत तरी सुद्धा कुठलीही उज्जत न घालता त्यांनी मात्र पंचांचा मान राखलेला आहे. यावेळेला चेंडू पाहिला आपण अगदी मिडल एस्टीवरती आदळणारा चेंडू लेग बिफोर द विकेट. विकेटचं होते पतन. बॅक टू द मिस्टर गणेश. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा चौकार षटकारांचा या विरार शहरात कोसमाई चषक आहे हो लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारी कडा फक्त झाला. हॅलो धन्यवाद डीजे. मी मनोजजी राऊत साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अमरापूर संघाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी उपस्थित राहिले अगदी वाडा तालुक्यातून आपण पाहिले खूप लांबवरून या ठिकाणी खेळाडू उपस्थित झालेले आहेत. संघ कारण हे प्रेम आहे कोसमाई चषक वरती आणि त्याच प्रेमाखातर या ठिकाणी आले. एक चांगला खेळ प्रदर्शित केला त्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. धन्यवाद. आपण अमरापूर संघ या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतोय. चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये काय घडले काय बिघडले. 8 धावा मात्र यावेळी स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. दीपेशच्या बॅट मधून आल्या पुन्हा एकदा आगाज. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी अगदी जीभ बाहेर काढून बघतायत की चेंडू अगदी कॅमेऱ्याच्या लगत आला होता. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. या वेळेला आपण पाहतोय आगरी दादा 007 आणि त्यांचे कलाकार येत आहेत. क्या बात है. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. निखिल दादा क्या बात है. अगदी रील मास्टर अगदी कमी वेळातच
ज्यांचं नाव आपण पाहतोय या पालघर जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये जी टीम गाजली. ओके, बॉल किती झालेत आपण पाहतो. ओव्हर पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर 2 धावा, नंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर विकेट आणि पुन्हा लगातार 2 षटकार. निखिल सर, आपलं खूप खूप या ठिकाणी आम्ही हृदयाच्या अंतःकरणापूर्वक आम्ही स्वागत करतोय. वेलकम. जर पूर्ण टीम आली असती तर अगदी अजून आनंद झाला असता. नक्कीच आमंत्रित आपल्याला केलं जाते. आगरी दादा 007 चे खूप मोठे फॅन आपण ह्या आपल्या परिसरामध्ये पाहत असतो. अगदी सामाजिक विषय आणि तो कॉमेडीच्या माध्यमातून सामाजिक विषय घेऊन जाण्याची ज्यांची हातोटी आहे, अनेक चांगले चांगले विषय घेऊन येतात पुढे आणि मनोरंजनाच्या माध्यमातून एक चांगली सामाजिक जाणीव सुद्धा निर्माण करून दिली जाते. ज्यांचे टॅग लाईन सुद्धा आम्ही आता या ठिकाणी पाहिली, ट्या 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 टी. काय र हा करते यो, असे काही डायलॉग यस निखिल दादा सुद्धा आम्हाला थंब करतायत. यस, चला आपण दुसऱ्या षटकाकडे आपण जाणार आहोत. मनोज आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू मनोज यांचा. यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू चांगल्या पद्धतीने पिच झाला होता आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलली, थोडासा आतमध्ये आला. त्यामुळे मात्र या ठिकाणी आपण पाहतो एक निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. वादळ थोडंसं या मैदानावरती वादळजन्य परिस्थिती आपण पाहतोय. अगदी सर्व घेऊन जात आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू पाहिलं आणि उचलून दिलं, फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होत्यात. योग्य वेळेला योग्य गाणं. यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. आपण पाहिलं अगदी ब्लॉक होलला टाकलेला चेंडू होता. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 27 धावांवरती अर्जित होत आहेत. दुसरं षटक अजूनपर्यंत मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ यावेळेस समाप्त होतोय. कौशलचं आपण पाहिलं गोलंदाजीचं पृथक्करण. हॅट्रिक षटकार जर लागले तर त्यासाठी मात्र टी शर्ट आहे. आणि आता मात्र आपण पाहतोय की हॅट्रिक वरती आहे दीपेश. हॅट्रिक षटकारासाठी एपी टेलर. यस, एपी टेलर पैसा वसूल. षटकार, बॅक टू बॅक 3 consecutive sixes in a row. 3 षटकार. टाळ्यांचा गजर होऊ द्या दीपेशसाठी. आल्या आल्या 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आलेले आहेत. कारण मागच्या आपण शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहिले आणि त्यानंतर आता स्ट्राईकला आले आणि पुन्हा एक षटकार. 3 षटकार. एपी टेलर नाम ही काफी आहे, एक ब्रँड आहे टेलरमध्ये. 5वा चेंडू मनोज. दीपेशने पुन्हा एकदा चेंडूला उडवले पण फटका मात्र फसलाय. पट्ट्यामध्ये नीट आला नाही आणि बॅक टू द डगआउट मिस्टर दीपेश. 3 षटकार लगातार लगावून दीपेशचं होतं या ठिकाणी पतन. दुसऱ्या बॅटर मैदानात येईल तोपर्यंत ऐकूया डीजे. दीपेशने जर अजून एक कॅच घेतला तर नक्कीच नक्ष पाटील विरार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होईल. बघा, दीपेशने कॅच घेतला, दीपेशला पाठवलं मैदानाच्या बाहेर. म्हणजे दीपेशचा कॅच दीपेश घेतोय. आणि दीपेश कोण? ज्या दीपेशने 3 लगातार षटकार मारलेत. आणि कॅच कोणी घेतले? दीपेशने, ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची किमया केलेली आहे. म्हणून म्हणतात ना, ही रायव्हली आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुढचा चेंडू मनोज, षटकातील शेवटचा.
यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अप्रतिम पिचिंग, अगदी आपण पाहिलं वाईट रेषेच्या अगदी जवळ पिच झाले आणि चेंडूला आतमध्ये येण्याची दिशा दर्शवली, त्यामुळे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 संपुष्टात. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डकडे आपण जर पाहिलं तर धावा झालेल्या आहेत 33. ऐकूया आपण तोपर्यंत डीजेला. बोलतील पण आमचा सर्वांचा आग्रह आहे की नाही, आग्रह आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टॅग लाईन तरी ती बोलावी लागेल. आपण कॅमेऱ्याच्या समोर जाऊया. निखिल दादा या. येस, आपल्यामध्ये निखिल दादा जोडलेले आहेत. आगरी दादा 007. निखिल दादा, आधी एक तुमचे डायलॉग होऊन जाऊ दे, कारण आम्हाला त्या डायलॉगची सवय झालेली आहे. मॅच काय होतच राहतील पण तुम्ही असे अगदी धूमकेतूप्रमाणे अचानक चमकतात, त्यामुळे आज डायलॉग होऊन जाऊ दे. प्रथमतः इकडे मला बोलवलं त्यासाठी सगळ्यांचं कमिटीचा आभार मानतोय आणि तुमची इच्छे खातीर ते एकदा मी करतोय. तो डायलॉग दादाचा आहे पण तुमची इच्छा आहे म्हणून करतोय. टा 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 टी टा 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 टी. थँक्यू. येस, म्हणतात ना की कान सोनाऱ्याने टोचायचे असतात. आम्ही किती टाटा टा ठीक केलं तरी असं काय उल्लेख आमच्याकडून होणार नाही. थँक्यू सो मच निखिल दादा, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आग्रहाचं निमंत्रण आहे, सर्व टीमला घेऊन निखिल दादा आपण यायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळणार आहोत. यावेळेला चेंडूला उडवल्या, फटका सजवलाय, चेंडू जाईल ऑन साइडला ओव्हर दी रोप. कमाल, धमाल, बेमिसाल षटकार, 6 धावा. जाते रोहितने जर 3 लगातार 3 विकेट घेतले तर 3000 रुपये नक्ष पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. आतापर्यंत 2 चेंडू खेळून झालेले आहेत, 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये 3 विकेट लगातार येणं गरजेचं आहे. आपण मानकरी ठराल. 3000 रुपयाचं स्कोरबोर्ड पाहिला आपण, 39 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातात. पुढचा चेंडू रोहित, यावेळेला पुन्हा उचललंय, पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार, 6 धावा. आज मैदानी आवाज घुमणार चौकर षटकारांचा, षटकारांचा घुमणार चौकर षटकारांचा. या वीरार शरद कोसवाई चषक आहे हो लय मानाचा, लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला, सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा धन्यवाद हो डीजे. बोलबाला. यावेळेला आपण चॅट बॉक्स पाहिला तर काली भोईर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. यश 11 पालिवली संघाला ऑल द बेस्ट सांगतायत. काली भोईर आमच्याशी ऑनलाईन जोडलेले आहेत. स्कोरबोर्ड 2 लगातार 2 षटकार आलेले आहेत. आणि यावेळेला यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द डग आउट मिस्टर. आपण पाहतोय संजय, विकेटचा पतन डीजे. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला.
शान माऊली आहे हो शान कोसमाई माऊली आहे हो शान धन्यवाद डीजे. काय परिवर्तन केले, रोहितचं कौतुक करावं लागेल. 2 लगातार षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केले आणि हे ज्याला जमतं ना तोच खरा खेळाडू होतोय. कारण फटके येत आहेत ते येत राहतील, मात्र मला वाचण्यासाठी कोणते ब्रह्मास्त्र वापरावे लागतील. यावेळेला यॉर्क पद्धतीने चेंडू हाताळला गेला आणि मात्र आपण पाहिलं फर्निचर डिस्ट्रॉय केलं. संजयला मात्र परतीचा रस्ता दाखवला. याला म्हणतात परिवर्तन. हे परिवर्तन प्रत्येक गोलंदाजामध्ये असायला हवं. व्हेरिएशनचा बादशाह म्हणून ज्याला पाहिलं जातं तो मात्र यावेळेला रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. उदय. पालवली संघाकडून स्कोरबोर्ड आपण पाहिला आतापर्यंत 45 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. एक मोठा स्कोर होईल यात काही शंका नाहीये, पण हे मैदान असं आहे ना किती मोठा झाला स्कोर तरी तो चेस होऊ शकतो. यावेळेला फुल टॉस चेंडू, चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. फेकी करतायत. 2 धावासाठी पलटवार झाला होता. सक्सेसफुल 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेने स्कोर बोर्ड पुढे जातोय. आपण पाहतोय 47 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या जातात. अजूनही या इनिंग मधले तब्बल 7 चेंडू शिल्लक आहेत. या 7 चेंडूमध्ये साधारणतः 20 ते 22 धावा येण्यासाठी मात्र प्रयत्न करतायत यश 11 पालिवली. रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ असताना उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. या वेळेला मात्र पंच सांगतायत नाही. आपण मात्र यावेळेला व्हाईट लाईनच्या खूप बाहेर आहात. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. वाईट चेंडू, एक खराब चेंडू हाताळला गेलाय आणि यामुळेच मात्र दंडित केलं जाते. स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतोय 48 धावा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु सेफ लँड होईल. 3 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी धावतायत. तिसरीसाठी पावलं वळाली होती, मात्र योग्य वेळेला मागे फिरवले. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. 2 धावाने स्कोरबोर्ड होते 50. अजूनही एक षटक बाकी आहे. या एका षटकामध्ये किती मजल मारली जाईल. 6 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा काढल्या जातील काय, कारण आपण पाहिले या वेळेला 70 धावा ज्या भामटपाड्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या त्या चांगल्या पद्धतीने डिफेन्स सुद्धा झाल्या होत्या. जर एक मोठा स्कोर उभा केला तर मानसिक खच्चीकरण अपोजिट टीमचं होऊ शकतंय आणि त्यासाठीच प्रयत्न केला जाईल. यश 11 पालिवली संघाकडून आतापर्यंत 50 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातात. 4थं महत्त्वाचं संघर्षात्मक षटक घेऊन येण्यासाठी सज्ज होते सूर्यकांत. दीपेशसाठी सुद्धा बक्षीस लावलं होतं. 2 लगातार कॅच घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, परंतु यावेळेला कॅचच्या प्रतीक्षेत आहेत दीपेश, एक नावाजलेला फिल्डर म्हणून सुद्धा ज्याच्याकडे पाहिलं जातं. चला पहिला चेंडू सूर्यकांत. यावेळेला उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. 22च्या रूपाने सुद्धा धावा मिळतील. 1+1 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण मिळत आहेत. 1 धाव पळून काढले आणि 1 धाव वाईटच्या रूपाने. चला या वेळेला पंचांचा निर्णय आहे. पंचांच्या निर्णयाला मात्र आपण अंतिम मानणार आहोत. आपण अगदी पाहतोय की मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने हे पंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मोफर्स वसई फाटा आणि जलसार दोन्ही संघाचे कर्णधार येतील टॉस बॉक्समध्ये. आपण यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळेला 4थ्या षटकातील पहिला चेंडू सूर्यकांत. यावेळेला आपण पाहतोय चेंडू फटका फसला होता आणि त्याचाच फायदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल बाद करतायत. बॅक टू दी डग आउट आपण पाहतोय. उदय आई कोसमाईच्या शकट ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाईच्या शकट ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाईच्या शकट ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाईच्या शकट ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला.
धन्यवाद डीजे. यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर प्रशांत. अगदी पहिल्या चेंडूवरती एक विकेट. सूर्यकांतने सुद्धा आगाज केल्या. स्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची हे माहीत असताना यावेळेला बॅटची कडा आपण पाहतोय. त्या ठिकाणी स्लिपच्या दिशेने चेंडू जाताना फ्लाइंग स्लिप आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड अगदी धीम्या गतीने पुढे जाताना आपण पाहतोय. 53 धावा या स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके हे आवश्यक आहेत यश 11 पालिवली संघाला, कारण खाम्यामध्ये थोडीशी शांतता आहे पालिवलीच्या. यावेळेला चेंडू खेळून काढलाय. चेंडू पाठवले ऑफ साईडला. त्या ठिकाणी लॉंग रनअप घेता येतं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फेकी मात्र थोडीशी चुकीची झाली. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत. एका धावेने स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतोय. 54 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. पहिल्या इनिंगमध्ये ह्या 3 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातील? 60 प्लसच्या तरी प्रयत्न नक्कीच केला जाईल. 54 धाव्या लावल्या जात आहेत. गोलंदाज सूर्यकांत यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी लॉंग रनअप आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्यासाठी पलटवार झालाय. 2 धावा सक्सेसफुल होत आहेत. फेकी थोडीशी खराब झाली. गॅदरिंग नीट नाही झाली आणि आहा सोने पे सुहागा पुन्हा खराब फेकी. किती धावा 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 धावत राहा. 5व्या धावेसाठी मला वाटतं पुन्हा फिरले होते. 4 धावा. क्या बात आहे. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव होती त्या ठिकाणी तब्बल 4 धावा. याला म्हणतात प्रेशर. हे प्रेशरने अशा गोष्टी होत राहतात. रनआउटच्या रूपामध्ये या ठिकाणी विकेटचं होतंय पतन. फक्त कोणता फलंदाज हे मात्र पंचाने दाखवायचं. यस राजेश यावेळेला आपण पाहतोय आउट होत आहेत. अगदी 5वी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र लालच बहुत बडी चीज आहे. लोभ हा माणसाला मागे घेऊन जात असतो. तोच प्रयत्न या ठिकाणी झाला होता. चान्स घेतला होता स्ट्राईक घेण्याचा, मात्र यावेळेला अनसक्सेसफुल ठरले. 4 धावा नक्कीच पूर्ण केल्या. या 4 धाव्यांनी स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहिलंय. 58 धावा यावेळेला धाव फलकावरती लावल्या जात आहेत. आमचा जांभूलपाड्याचा संघ या ठिकाणी उपस्थित राहिला होता. ओम मडके ला पाहतोय आपण, स्वप्नील भगतला पाहतोय. पुढचा चेंडू सूर्यकांत. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल सूर्यकांतचं, की धावा वाचवणे हे तितकंच गरजेचं आहे आणि त्याच धावा इकडे वाचवण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव मात्र परिपूर्ण झाली. 59 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल सामना करेल हिमेश. यावेळेला उडवले चेंडूला सेफ झोन मध्ये, मात्र त्या ठिकाणी दीपेश कडून चुकी झाले. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी पलटवार झालाय. बॅट डिलीट टाकून पण 2 धावा पूर्ण करताय. तिसऱ्यासाठी पुन्हा पलटवार. 3 धावा सुद्धा सक्सेसफुल. चौथ्यासाठी पुन्हा रिटर्न. बॅट पडलेली होती ती मात्र घेतली. 4 धावा 5व्यासाठी पुन्हा रिटर्न येत आहेत आणि 5वी धाव काढताना मात्र या ठिकाणी धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा 4 धावा. मैदान पाहिलं तर हे 4 धावा धावून काढण्यासारखं नाहीये, मात्र या ठिकाणी चुका होतात क्षेत्ररक्षकांच्या. फेकी खराब होते. गॅदर नीट केलं नाहीये, त्याचाच फायदा उचलला. जशी मिळाली संधी तशी मात्र 2 बॅटर हे अगदी जीवाच्या आकांताने चित्याच्या चपळाईने आपण पलटाना पाहिले आणि 4 धावा तब्बल पळून काढल्या. या 4 धावांनी स्कोरबोर्ड पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 63 धावा आणि 64 भलं मोठं आव्हान उभं ठेवलंय. ते विठ्ठल रखुमाई विठ्ठल वाडी संघापुढे. कोण जाईल पुढे, कोण राहील मागे, काय घडेल काय बिघडेल हे मात्र आपण पाहणार आहोत या इनिंगच्या ब्रेक नंतर. तोपर्यंत देऊया आपण संधी डीजेला. सचिन पाटील आणि राजेश भोईर. आपल्या प्रभाकर शेठच्या साथीला
बॉल ओके. कोशिंबे ग्राउंडवर धन्यवाद डीजे. चला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे जलसार, अमरदीप जलसार आणि मोफर्स वसई फाटा. या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मोफर्स वसई फाटा आणि अमरदीप जलसार संघाचे कर्णधार येतील आणि त्या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील तुषार सर. टॉस घेऊन जा सर. सन्माननीय नारायणजी पाटील काका, नारायणजी पाटील काका आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्या ठिकाणी आपले जोडलेले आहेत तुषार सर. सामना पाहणार आहोत आपण जलसार वर्सेस मोफर्स वसई फाटा आणि नारायण काका आमचे येत आहेत. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व या खार्डी गावातील अनमोल रत्न नारायण काकाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी पुढे जाणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. लगेच पालिवली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ दवडू नका प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, आमचे मान्यवर उपस्थित आहेत. दोन टीमला आपण पहिला सर्वप्रथम टॉस दाखवूयात. 7707 हा लक्की नंबर आणि त्यानंतर कोस्माई चषक 2026 कॉल कुठला संघ करणार आहे. जलसार संघाला संधी दिले. कोस्माई चषक असा कॉल आहे आणि कोस्माई चषक आलेला आहे. अभिनंदन टीम जलसार मान्यवर. विनंती करी मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न. जास्त वेळ घेणार नाही, फक्त आपण निर्णय सांगायचा. जलसार टीम टॉस जिंकला, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. थँक्यू. तुमच्या टीमला शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. टॉस जिंकला नुकताच पाहुण्यांची शुभ असते. टॉस झाला, जलसार संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकत असताना 4 ओव्हरच्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजेच वसई मोफास पाटा संघाला. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमचे साथी समालोचक मित्र त्या ठिकाणी सज्ज असतील. थँक्यू. धन्यवाद तुषार सर. अगदी गोड आवाज आपण या ठिकाणी तुषार सरांचा पाहिला. अगदी सकाळच्या सत्रापासून आमच्याशी जोडलेले आहेत. या परिसरामध्ये अगदी नवीन आवाज आपण तुषार सरांचा पाहतोय. चला विठ्ठलवाडी संघाचे 2 धुरंधर मात्र यावेळेला ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पालिवली संघाकडून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गोलंदाज आपण पाहतोय पालिवली संघाकडून रोहित. 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कौशल आणि मनोज. मनिया अगदी धुरंधर आहेत आपण पाहतोय, कारण कौशल आणि मनोजकडे पाहिलं तर पहिली 2 षटकं सुद्धा त्यांनीच हाताळली होती. म्हणजे जर संघासाठी जर म्हणायचं झालं ते दोन्ही पण ट्रम्प कार्ड आहेत, कारण महत्त्वाची 2 षटकं त्यांच्या माध्यमातून होतात आणि ओपनिंगची जबाबदारी सुद्धा त्यांच्याचकडे सोपवली जाते. चला मॅच इज गोइंग ऑन. मिस्टर रोहित आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चला वेळ दवडू नका. 4 षटकामध्ये बनवायचे आहेत 64 धावा. 24 बॉल 64 धावा. मोठं आव्हान आहे. पेलण्यासाठी सज्ज आहेत कौशल आणि मनोज. पहिलाच बॉल. या वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वाह जीवाच्या आकांताने अगदी धाव लावली होती. सक्सेसफुल होत आहेत. व्हॉट अ जजमेंट अँड व्हॉट अ कॅच. सेलिब्रेशन तो बनता है इस कैच का. बैक टू द डग आउट मिस्टर कौशल डीजे. उपस्थित प्रेक्षक वर्ग आहेत, खेळाडू आहेत. आपणास विनंती असेल अजूनही कोणी जर जेवायचं बाकी असेल तर कृपया आपण महाप्रसादासाठी यायचं आहे. अगदी महाप्रसाद अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. जर दीपेशच्या बॅटमधून 3 षटकार आले तर नक्ष पाटील विरार 3000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते.
लगातार 3 षटकार यायला हवेत. चला गोलंदाजी मार्कवरती रोहित गोलंदाज. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवले पण फटका फसलाय. कॅच घेतला जाईल का? यस, बॅक टू बॅक 2 विकेट. डब्ल्यू इन अ रो. डीजे एक नंबर आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. धन्यवाद डीजे. या वेळेला मात्र आपण पाहतोय विठ्ठलवाडी संघासाठी सुद्धा बक्षिसांची खैरात होते. जाणता राजा क्रिकेट क्लब जाणता राजा संघाकडून 3 लगातार षटकार 3 लगातार चौकार 1000 रुपयाने सन्मानित केलं जाईल. क्या बात है. 2 विकेट अगदी लगातार पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच 2 चेंडूवरती 2 विकेट. यावेळेला हॅट्रिक वरती आहेत मिस्टर रोहित. पहिली हॅट्रिक यावेळेला साध्य केली जाईल काय? यावेळेला घुटना टेक अगदी आपण शॉट पाहिलात. थोडेसे फंबल झाले होते क्षेत्ररक्षक, त्याचाच फायदा घेतला. 2 धावा मात्र या ठिकाणी परिपूर्ण कंप्लीट होत आहेत. श्री गणेशा केला जातोय धावांवरती धाव फलकावरती 2 धावा अंकित आपण होताना पाहतोय. इथून मात्र आता मागे यावं लागणार नाही, मागे पाहायचं नाही, सातत्याने पुढे जावं लागेल. हे विठ्ठलवाडी संघाला मात्र अगदी मनाशी खुणगाठ बांधावी लागेल. चौथा बॉल. यावेळेला हवाई सफर ते गारद होत आहेत. कौशल आणि दीपेश कुठल्याही प्रकारची धाव न घेता मात्र डक वरती आउट होताना आपण पाहिलेत. यानंतर सावरावं लागेल टीमला. पुढे न्यायचं असेल तर फटके मारावे लागतील. एक फटका आला तर नक्कीच आत्मविश्वास वाढेल, तो वाढवावा लागेल. यावेळेला घुटना टेक तमाशा देख. आम्ही जसं बोललो आमच्या अगदी विनंतीला मान दिलाय, सन्मान दिलाय. 6 धावाने षटकार 6 धावा. ऑनलाईन सुद्धा प्रेक्षक जोडलेले आहेत. आमचे हितचिंतक आपण पाहतो विठ्ठलवाडी संघाचे जित पाटील बेस्ट ऑफ लक देत आहेत विठ्ठलवाडी संघाला की या परिस्थितीत सुद्धा तुम्ही उभे राहू शकतायत. ती ताकद तुमच्याकडे आहे. मात्र आतापर्यंतचा इतिहास तुम्हाला आठवावा लागेल. मिस्टर मात्रे ब्लॉग सुद्धा या ठिकाणी विठ्ठल रखुमाई संघाला शुभेच्छा देत आहेत. आपण करू शकतात, ही हिंमत तुमच्यामध्ये भरवली जाते. मैं कर सकता हूँ. आणि अगदी मला शाहरुख खानच्या चित्रपटाची आठवण येते की मैं हूं ना. असा मात्र विश्वास आपल्या संघाला आपल्या गावाला द्यावा लागेल. षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा लावलेल्या आहेत. आपल्याला पल्ला गाठायचा आहे 64चा मोठा पल्ला गाठायचा आहे. 16च्या धावगतीने पुढे जायचं आहे आणि ते जात असताना मात्र 13 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. 18 मध्ये बनवायचे आहेत 51. चला वेळ दौडू नका. पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं, जरा घाईमध्ये त्यांना सांगायचं आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल, दुसरा षटक. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू. चेंडू दन 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 करत चालले बिहाइंड द विकेट कीपर. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने धाव घेत आहेत. 2 धावा मात्र या ठिकाणी परिपूर्ण होत आहेत. आणि वाईट 2+1 वाईटच्या रूपामध्ये अवांतर धावेमध्ये सुद्धा भर होते. बाईटच्या रूपामध्ये 2 धावा मिळतील.
धावसंख्या 3ने वाढते. स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर जे पहिल्या षटकामध्ये पाहिजे होत्या 16 धावा त्या मात्र या वेळेला अंकित होत आहेत. यावेळेला फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता मात्र फसतायत आणि लेग बाईच्या रूपामध्ये मात्र एक धाव या ठिकाणी अंकित करतायत. षटकागणिक 16ची धावगती मात्र राखायची आहे जर आपल्याला दुसऱ्या फेरीत जायचं असेल तर. खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठलवाडी संघाला येताना पाहिले आपण. पालिवली संघाला सुद्धा शुभेच्छा येताना पाहतोय कारण पालिवली संघ भिवंडी तालुक्यामध्ये येतोय तर आपण विठ्ठलवाडी पाहतोय. सफाळे नगरीमध्ये हे विठ्ठलवाडीचं गाव आणि तिथून प्रेक्षक वर्ग अगदी घरीच विश नेटवर्कच्या माध्यमातून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपल्या टीमला दोन्ही बाजूने शुभेच्छा देत आहेत. दोघांचे हितचिंतक खूप सारे जोडलेले आहेत ऑनलाईन आणि या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या असतात. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू टाकला होता चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. बघा ज्या वेळेला धावा मोठ्या फटक्याने येत असतात ना त्यावेळेला स्लोअर बॉल जास्त हाताळले जातात. अगदी बोट्याच्या जादूने मात्र या वेळेला जादू केली जाते. यावेळेला उडवलाय हेलिकॉप्टर उडलाय लँड होईल आमच्या सन्माननीय मान्यवरांच्या स्वागतासाठी 6 धावा. षटकार धन्यवाद डीजे. 15 मध्ये 41 बनवायचे आहेत. 15 चेंडू 41 धावा. या वेळेला गती खेचली होती. चेंज ऑफ पेस पाहिला आपण चांगल्या पद्धतीने. स्लो डिलिव्हरी म्हणजे जेवढी ताकद लावायची असेल ना तेवढी बॅटरला ताकद लावून दिली. ताकद लावल्यानंतर मात्र चेंडू पास ऑन झाला. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा बॉल या वेळेमध्ये पाहिलं आणि फेकून देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्या ठिकाणी मात्र चाणाक्ष क्षेत्ररक्षक चतुर चपल क्षेत्ररक्षक बॅक टू दी डग आउट. आपण पाहतोय फलंदाज मनोज. विकेटचा पतन. देऊया संधी डीजे. हिरण पाटील सरपंच त्यांचा आहे हो साथीदार. लाखाची बक्षीस त्यांनी लावली हो जाबर. लाखाची बक्षीस त्यांनी लावली हो जाबर. आपली प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. धन्यवाद डीजे. आमच्या प्रभाकर शेठचा हा चषक कोसमाई चषक 2026. कारण प्रभाकर शेठ नाम ही काफी है. गोल्डन मॅन म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय दातृत्वाची खाण म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय तेच प्रभाकर शेठ. या वेळेला चेंडू उजव्या शीच्या बाहेर ठेवण्यामध्ये यश आले. निर्धाव चेंडूचे सांगता होतोय. आपण पाहतोय रोशने पाटील विशाल पुजारी हितेश किणी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहेत हितेश किणी. थँक्यू सो मच. दिव्या चौधरीकडून पालिवली संघाला सुद्धा आपण पाहतोय शुभेच्छा येत आहेत. हे सर्वांचे हितचिंतक आपण पाहतोय ऑनलाईन जोडलेले आहेत कारण त्यांचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे कारण ते ऑनलाईन आहेत. चल 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर धावफलक पाहिलात तर 23 धावा पूर्ण होत आहेत. अर्धा पल्ला मात्र या ठिकाणी चेंडूंचा पूर्ण झालेला आहे मात्र धावांचा अर्धा पल्ला नाही झालेला मिळत. चेंडूंचा अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत त्या 41 41. 12 चेंडू 41 धावा. चला पालिवली संघ प्लीज आपल्यासाठी हंबल रिक्वेस्ट असेल वेळ दवडू नका. बारा चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला चेंडूला उडवले हेलिकॉप्टर लँड होईल आउट ऑफ द पार्क. जे हवं होतं ते मात्र मिळाले. षटकार.
यावेळेला पुढचा बॉल पुन्हा एकदा हार्ड हिटर बॅटर यावेळेला चेंडूला उडवलं जाते त्या ठिकाणी पाहिलं आणि स्वतःला स्टॉप केलं. वन बाउन्स फील्ड चांगली केली आहे. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड आपण जर पाहिला तर अंकित होत आहेत धावा धावफलकावरती 31. आता मात्र 10 चेंडू शिल्लक असतील आणि 10 मध्ये बनवायचे आहेत तब्बल आपण पाहतो 33. 10 मध्ये 33 पालिवली संघाचा ट्रम्प कार्ड त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. निखिल यावेळेला 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र करायचे आहेत 32. 9 मध्ये 32 होऊ शकतात. मी करू शकतोय हा मात्र आगाज करावा लागेल. विश्वास वाढवावा लागेल. विश्वास ही गोष्ट अशी आहे की जी अशक्य गोष्ट असेल ना ती सुद्धा शक्य करण्यासाठी प्रेरणा देते बळ देतं. म्हणून कधी स्वतःला ढासळू देऊ नका. स्वतःला आपण कधी कमी लेखू नका. यावेळेला उजव्या हाताच्या खूपच बाहेर आणि जेव्हा असतं ना त्यावेळेला नशिबाला सुद्धा आपल्याला दाद द्यावी लागते. नशीब सुद्धा आपल्या बाजूने फळफळतं आणि म्हणूनच आपण पाहतो अवांतर धाव एका धावेची भर होते. यावेळेला 31 धावा 9 चेंडू 31 धावा 9 मध्ये 31 बनवायचे आहेत. उडवलाय शॉट. व्हॉट अ शॉट. धिस इज नॉट ओनली शॉट दॅट वन इज द स्टेटमेंट. आगाज केलाय कल्पेश. व्हॉट अ शॉट. षटकार 6 धावा. होता कुठे आणि आणलाय कुठे. 8 मध्ये 25 8 बॉल 25 धावा. पुन्हा एकदा उडवले हाय हाय अँड यूज 6. वाह 2 6s इन अ रो. जोश जल्लोष विठ्ठलवाडी संघामध्ये काय सेलिब्रेशन सुरू झाले. आहा हा हा 19 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये 19 विचार करतायत त्यांना संधी देऊया आणि इकडे डीजीला सुद्धा आपण आमंत्रित करूयात. षटकार आला तर हा षटकार 1000 रुपयाचा असेल आणि 1 टी शर्टचा असेल. एपी टेलर यांच्याकडून टी शर्ट जाणता राजा यांच्याकडून 1000 रुपये. लगातार 3 षटकारांसाठी लावलेले आहेत. 2 आलेत. तिसरा येईल काय. चेंडू यावेळेला उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता त्या ठिकाणी मिसफील्ड होते. दोघांना चकवत चेंडू चाललाय आर पार सीमारेषा पार. चौकार 4 धावा. वाढले मॅच मध्ये रफ अँड टफ सामना सुरू झालाय. 6 चेंडू 15 धावांची गरज आणि आपण पाहतोय या ठिकाणी हितेश किनी यांनी सुद्धा आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुंदर समालोचन. थँक्यू सो मच हितेश किनी. आपण ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा नक्कीच पोहोचलेल्या आहेत. 6 मध्ये बनवायचे आहेत 15. 6-15 काय सामना होता कुठे असं वाटलं होतं. पहिली 2 षटकं हा पूर्णपणे सामना झुकलाय पालिवली संघाच्या बाजूने. मात्र तिसरं षटक हाताळलं ना उदय यांनी. आपण पाहिलं तब्बल 26 धावा आल्या. त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार डबलची धाव आणि 1 सिंगल रन.
26 धावा. अतिशय महागडं षटक ठरले उदय यांचं. यावेळेला निर्णायक आणि महत्वाचं संघर्षात्मक षटक घेऊन येण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय दीपेश. डावखुरा फलंदाज यावेळेला आपण पाहतोय. पहिलाच बॉल शेवटच्या षटकातील. दडपण दडपण ये आहे टेन्शन. प्रेशर वाली मॅच चाललंय. एक तेरी तो एक मेरी. सामन्याचं समीकरण सुद्धा दोन्ही बाजूनी कधी कधी झुकताना पाहतोय. जसे निर्धाव चेंडू येतील ना तसं विठ्ठलवाडीच्या खाम्यामध्ये टेन्शन आणि फटका आला तर पालिवलीमध्ये टेन्शन. बघूया पुढचा बॉल. चेंडू आपटलाय. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. लेग बाईकच्या रूपामध्ये एक धाव येते. आता मात्र हव्या 14 धावा. 14 धावा. चेंडू शिल्लक असतील 5. 5 मध्ये 14 होऊ शकतात का? कोणत्या बाजूने सामना फिरेल? 1-2 फटके मोठे आले तर नक्कीच सामना झुकेल विठ्ठलवाडीच्या बाजूने. मात्र विकेटचं पतन जसं होईल तसं मात्र सामना झुकेल पालिवलीच्या बाजूने. दोन्ही बाजूने सामना बरोबरीत आहेत. काय रफ अँड टफ सामना चाललाय. उघडा डोळे बघा नीट कारण सामना चाललाय सुपर डुपर हिट. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. 4 मध्ये 5 मध्ये 14. या वेळेला उडवले पण फटका फसलाय. चेंडू जाईल ऑफ साइडला. त्या ठिकाणी लॉंग चेस केला जातोय. 2 धावा मात्र पूर्ण करतायत. वाह 2 धावांवरती समाधान. 4 मध्ये 12. 4-12 क्या बात है. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. याचसाठी हा टास आहे कोसमाई चषक 2026चा. या वेळेला आपण महाथरार रोमांच उभे करणारे सामने पाहतोय. सामना सजलाय विठ्ठलवाडी वर्सेस पालिवली. विठ्ठलवाडी संघाला बनवायचे आहेत 12. 4 मध्ये 12. या वेळेला चेंडू हवेत आहे. फटका फसलाय परंतु सेफ लँड होईल काय? यस अप्रतिम जजमेंट. व्हॉट अ कॅच. तारीफ. वाह वाह वाह. फक्त आमच्या तोंडातून शब्द येतात वाव. काय कॅच घेतल्या. जवळजवळ 20 ते 22 स्टेपचा रनअप होता आणि तो रनअप करत असताना जजमेंट घेणं. लक्ष मात्र आपण पाहिलं सूर्य नारायण समोर असताना सुद्धा लक्ष बॉलवरती केंद्रित करणं. कारण हे करावं लागेल जर आपल्या टीमला पुढे आणायचं असेल आणि तेच करतायत क्षेत्ररक्षक. आणि म्हणून म्हणतात ना कॅच घ्या आणि मॅच घ्या. या ठिकाणी कॅच घेतली जाते. आता मात्र 3 मध्ये 12. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती येईल. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत दुर्वेश. 3 मध्ये 12. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. होऊ शकतात. करू शकतो. हिरो बनण्याची संधी आहे दुर्वेशला. हिरो बनण्याची संधी आहे दीपेशला. काय षटक हाताळतायत दीपेश. 3 चेंडू मध्ये 3च धावा फक्त खर्च केलेत. पुढचा बॉल. चौथा बॉल. आपटलाय. चेंडू आपटला होता. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. या वेळेला पाहिलं आपण थोडेसे फंबल झाले. बॅकअप चांगले मिळेल. तिसऱ्यासाठी पलटवार आणि सक्सेसफुल पलटवार होतोय. 3 धावा मात्र या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. 3 धाव्याने स्कोरबोर्ड आपण पाहतोय पुढे जाताना. आता मात्र 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू आणि 9 धावा. काय सामना चाललाय. एक जर मोठा प्रहार आला तर शेवटच्या चेंडूवरती थरार. रोमांच उभे राहिलेत. आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा उभे राहून ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण समृद्धी महामार्गालगत सुद्धा पाहतोय कितीतरी प्रेक्षक उभे आहेत. अगदी स्टेडियमचं स्वरूप या क्रीडांगणाला आलेलं आहे आणि कौतुक करावं लागेल सर्व ग्रामस्थ खार्डी आणि अर्थातच प्रभाकर शेठ यांच्या अगदी मार्गदर्शनाने आणि मेहनतीने ही क्रीडानगरी सजलेली आहे. या ठिकाणी डोंगर होता हे कोणीही आज सांगणार नाही. मात्र ज्यांनी 1 महिन्यापूर्वी पाहिले ना त्याचा विश्वासच बसणार नाही. पुढचा बॉल. या वेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी लॉंग रनअप असेल. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी पलटवार झालाय. 2 सुद्धा घेतले जाते. तिसऱ्यासाठी तडफडतायत. तिसऱ्यासाठी सुद्धा पलटवार झाला होता. मात्र या वेळेला विकेटचं पतन. धावचीच्या रूपाने विकेट डगआउट मध्ये जाईल. आई कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेठ पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेठ
धन्यवाद धन्यवाद डीजे. कंपल्सरी चेसिंग आहे. यस, कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस हा आपल्या मंडळाचा नियम आहे. ब्लॅक ट्रॅक सुद्धा आम्ही कंपल्सरी केलेली आहे आणि चेसिंग सुद्धा कंपल्सरी आहे. म्हणजे 1 मध्ये 7 बनवाव्याच लागतील. इथे जर गोलंदाज चुकला तर त्या चुकीला कदापि माफी नसेल. 1 मध्ये 7. जोरदार टाळ्यांचा गजर. यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला खरा, मात्र यावेळेला विजयी ठरतोय यश 11 पालिवली संघ. वेल डन, क्या बात है पालिवली. असं वाटलं होतं इक्वेशन आपल्या बाजूने नाहीये तरी सुद्धा पुन्हा सामना झुकवण्याची ताकद आपण पालिवली संघापुढे पाहिली आणि नो डाऊट आपण मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित करणार आहोत, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि शेवटचं षटक अप्रतिम ज्याने हाताळलं, डिफेंड केल्या